इंडिया आघाडी हा कायदा मानणारा संघटना आहे, कायदा मानणारी आघाडी आहे. कायद्याचं राज्य या देशामध्ये राबवलं केलं पाहिजे असा आमचा हट्ट आहे. देशामध्ये काही विघातक शक्ती काम करतायत, समाजामध्ये फूट पाडून त्यांना काहीतरी मिळवायचं आहे. कनेरी मठावर 21 तारखेला या विश्व हिंदू परिषदेच्या प्रांड्यांनी कोल्हापुरामध्ये अन्य गावासहित कोल्हापुरामध्ये जातीय धर्मांतर बळजबरीने केल्याचं असं वक्तव्य केलंय, जे अतिशय देशाच्या एकात्मतेसाठी घातक आहे. म्हणून आम्ही संबंधित पुरुषांना आम्ही अर्ज केला होता, परंतु त्यांनी त्याला काही कारवाई केली नाही. थातूर मातूर तिने आम्हाला उत्तर दिलं. ज्या घटनेचे पुरावे सर्वसामान्य कोल्हापुरातला माणूस उपलब्ध करू शकतो ते पुरावे पोलिसांना मिळत नाहीत असं आम्हाला लेखी पत्र दिलंय. त्याचा आम्ही त्या पोलिसाचा आम्ही निषेध करतो. आज आम्ही त्या संदर्भामध्ये कायद्याअंतर्गत संबंधित पोलीस सरकार जर तक्रार घेत नसेल तर कायद्याअंतर्गत DSPने तक्रार आपण दिली पाहिजे म्हणून आज मी आलो होतो. आम्ही या पोलिसांना म्हटलंय, आम्ही कायद्याचं समजून सांगितलेलं आहे, कायद्यामध्ये तक्रार आल्यानंतर ती नोंदवूनच घ्यायची आहे. प्रिलिमिनरी प्राथमिक चौकशीची गरज नाही, कारण आमच्या तक्रारीमध्ये सकृतदर्शनी दखलपात्र गुन्हा झाला आहे असं आम्ही दाखवून दिलं आहे. आम्ही आज DSP साहेबांना भेटलो. आमची पहिली मागणी आहे की गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे. नंबर 2, ह्या गुन्हा आणि ह्या गुन्हेगाराला ज्याने सपोर्ट केला तो गोकुळ शिरगावचा जो पोलीस अधिकारी आहे त्याचं निलंबन करा आणि त्याची डिपार्टमेंटल चौकशी करा. कारण अशा प्रकारची पोलिसांमधली वृत्ती पोलीस डिपार्टमेंटला घातक आहे आणि पोलिसांना ते बदनाम करत आहे. आणि नंबर 3, आम्ही कायदा मागतो. पोलिसांनी आम्हाला नोटीस दिली आणि तुम्ही मोर्चा काढू नका म्हणून कायद्याचं रक्षण करण्याकरता समाजामध्ये तीड निर्माण होऊ नये, जाती धर्मामध्ये भांडणं लागू नयेत या उदात्त हेतून आम्ही मोर्चा काढला नाही. परंतु आता मात्र आम्ही ठाम आहोत. आता इंडिया आघाडीचा या प्रतिगामी शक्तीच्या विरोधात मोर्चा हा निघणारच. कोल्हापूर हे कायम पुरोगामीच राहणार. आम्ही शाहूंची नगरी आहे आणि शाहूंचे विचार जगातला कोणी जरी आला तरी आम्ही ते पायदळी तुडू देणार नाही. हा मोर्चा कधी निघेल आणि परवानगी मिळाली नसेल तरी हा मोर्चा निघणार आहे. मी कोणाचं हितस्तुती करणार नाही, परंतु DSP साहेबांनी शांतपणे ऐकून घेतलंय. सकृतदर्शनी त्यांच्या चेहऱ्यावरून वाटतं की त्यांना कायद्यामधल्या प्रोव्हिजन कळले आहेत आणि त्यामुळं जो मला राज्यघटनेनं मला अधिकार दिलाय त्या अधिकाराच्या अन्वये आम्हाला मोर्चाला परवानगी मिळणारच असं आम्हाला वाटतं. कधी मोर्चा तारीख आम्ही तुम्हाला लवकरात लवकर एक सेपरेट पत्रकार परिषदेत पाठवतो.